आजचा व्हिडिओ थोडासा लंबा जाणार आहे, म्हणून मग शेवटपर्यंत पहा। आज आपल्या वावरात तूर काढणं होती, म्हणून मग कुटारावरचा तोडो काढला आणि डायरेक्ट आपल्या वावरात घेऊन आलो। वावरात आल्याबरोबर मम्मीनं मीनं कुटारासाठी जागा करून घेतली आणि ते जागा करता करता मायाच्यानं डायरेक्ट युवा मुडूनच गेला। काम करायला जातो पण कांड धुवून जाते। ते कांड करून चाबीले गाडी लावली आणि डायरेक्ट घराच्या रस्त्याने निघालो आणि तेवढ्यात तिकून बाबा बी हेळम घेऊन आले होते। बाबा म्हणत तू घरी जाऊन म्हशीचं चारा पाणी कर, आम्ही त्यात लोक तूर तयार करून घेतो। मग तेवढ्या गोष्टीवर मी बी घरी आलो आणि सगळ्यात पहिले मक्याची चुरी भिजू घालून दिली। मग एक एक करत सगळ्या म्हशीले पाणी बी पाजून घेतलं। एवढे सगळे काम करून शेण काढायला भिडलो। पुऱ्या 360च्या स्पीडनं शेण काढून फेकून दिलं। तेवढ्यातच बाबाचा फोन आला। बाबा म्हणत अजून ट्रॅक्टर टॅली घेऊन आलं नाही, ट्रॅक्टर येतेच लोक, तू आपल्या घरचे पोतेच घेऊन ये। मग मीना पोते घरून उचलले आणि डायरेक्ट वावरात आणून टाकले। मग वापस घरी आलो, कुटाराचा डालो उचलला आणि सगळ्या म्हशीले कुटार बी आणून घेतलं आणि आज कुटार बी खालीच मांडा लागलं, काऊन की आपले डाले वावरात नेल होते। काटा उचलला, खाली ठेवला आणि आपल्या म्हशीची सगळी खुराक मोजून घेतली आणि हातोहात त्याच्या जागेवर बी ठेवून दिली। मग सगळ्या म्हशी अंदर आणून घेतले आणि दूध काढायला बी सुरुवात करून दिली। असंच मग एक एक करत सगळ्या म्हशीचं दूध काढलं आणि कॅना बी गाडीला बांधून दिले। चाबीले गाडी लावली आणि दूध घेऊन डायरेक्ट आपल्या तेजत दादाजवळ आलो। आज दूध आपल्या तेजत दादाजवळ पाठवावं लागते, काऊन की आज आपल्या वावरात तिकडे तूर तयार करणं चालू आहे। तेजत दादाजवळ दूध पाठवून दिलं आणि मग घरी आलो। घरी आल्याबरोबर अथर्वले गाडीवर बसवलं आणि डायरेक्ट वावरात घेऊन आलो। अटी आल्याबरोबर डायरेक्ट टोपले उचल्याच्या ड्युटीवर लागलो आणि 10-15 मिनिटात त्या मशीननं पुरी गंजी उडून टाकली। मग खाली जे शेंगोळ पडेल होतं ते शेंगोळ बी काढून घेतलं आणि हातोहात पुऱ्या तोडवायची घडी बी करून घेतली आणि सगळ्या तोडवायची घडी करून तोडो टॅलीत बी टाकून दिले। आजचं काम तर आपलं पुरं झालं। भेटू परत एका अशा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत साठी फॉलो करून घ्या।